सॉरी सत्या, गैरसमजातनं तुला अंतर दिलं, पण मी परत तसं नाही वागणार। मी तुला सोडून कुठेच नाही जाणार आणि तू पण मला सोडून नाही जायचं। होय वाघमारे, मी नाही जाणार तुम्हाला सोडून आणि तुम्ही बी मला सोडून जाऊ नका, पण तुम्ही अशी सारखी सारखी माझी माफी मागू नका प्लीज, कारण माझ्या मनात तुमच्यासाठी कणभर सुद्धा राग नाहीये, कधीच नव्हता। उलट तुम्हाला सांगू, गेल्या 3 वर्षात तुम्ही माझ्या जवळ नव्हता ना, तेव्हा एक गोष्ट मला जाणवली, ह्यो सत्य अपूर्ण आहे वाघमारेंशिवाय। कंट्रोल आर्यन, कंट्रोल, शांत, कंट्रोल, ब्रीथ, ब्रीथ। काय करतोय आर्यन? लव पडसत आहे, भेटू दे त्यांना, भेटू दे। कसं आहे, खूप कमी वेळ उरलाय ना सत्याकडे, होते होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ दे त्यांचा सेंड ऑफ। अजून काय गुडू गुडू काय असेल ना कॉन्व्हर्सेशन चालू द्या, हा मस्त सहन करून घे आर्यन, सहन कर, शेवटची भेट आहे त्यांची, खरंच लवकरच सत्याचं होणार आहे, राम नाम सत्य, सत्या सत्या सत्या, लवकरच होणार आहे तुझी हत्या। वाघमारे, बस बस, हे बघा, एकमेकांच्या आठवणीत रडायचे, एकमेकांपासून दूर राहायचे दिवस सरलेत आता आपले। आता आपण एकत्र आलोय ना, मग इथनं पुढं पण आपण एकत्रच राहायचं। होय, आणि आपल्यात किती वाद झाले, किती छोटी मोठी भांडणं झाली, तर एकमेकांवर रागून एकमेकांपासून लांब नाही जायचं। वाघमारे, हे तुम्ही मला सांगताय की स्वतःला? सत्या, हो मस्करी केली। वाघमारे ऐका, मी दिल्लीवरून परत आलो ना की आपण सगळ्यांसमोर परत एकदा लग्न करू। परत लग्न? हा मग, अहो आपल्या लग्नाचा विश्वविक्रम जगात नोंद झाला पाहिजे। कर, पण त्याआधी तू निर्दोष आहेस हे सगळ्यांसमोर सिद्ध करायचंय मला, आधी ते काम करू। ठीक आहे, चला आता बॅग भरतो, दिल्लीत किती दिवस राहायला लागते काय माहित। सत्या, मला ना जरा वेगळी शंका येते, का कुणास ठाऊक, पण तुझं दिल्लीला जाणं मला पटत नाही। म्हणजे बघ ना तू, मम्मी साहेबांना फोन आला, त्यांना मीटिंगसाठी बोलवलं होतं, ते आजारी आहेत म्हणून तुला जायची परवानगी मिळाली। तुला यात काहीच गडबड नाही वाटत? तू एकदा पक्षप्रमुखांना फोन करून विचारतोस का? म्हणजे कन्फर्म करून घे ना, कशाला उगाच रिस्क घ्यायची आपण? वाघमारे, हे बघा, तुमच्या मनातली भीती मी समजू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका। अहो पक्षप्रमुखांनीच होकार कळवलाय, आणि त्यांना मी परत विचारायला गेलो ना तर कदाचित त्यांना आवडणार नाहीत। मम्मीचं नाव खराब होईल, आणि काम झालं की मी लगेच परत येतो, सुखरूप परत येतो। तुम्ही अजिबात काळजी करू नका, आणि लक्षात ठेवा, कोणी मला तुमच्यापासून लांब करायचा किती जरी प्रयत्न केला ना तरी त्याला ते ह्या जन्मात तरी शक्य होणार नाही। अगदी ब्रह्मदेव सुद्धा मला तुमच्यापासून आता लांब करू शकत नाही। ब्रह्मदेव, अरे वा, सत्या ब्रह्मदेव, अरे वा सत्याजी। अरे कशाला ब्रह्मदेवची गरज आहे तुला? हा आर्यन आहे ना, तुला माझ्या मंजूपासून कायमचं दूर करायला।
बया किती वेळचे बेशुद्धच आहे. अजून शुद्धीवर कस का नाही आल्या? आहेत ना नक्की? हे चेक करते. मम्मी हात होय बया मला वाटलं का गेली हे 7 मिनिट. तसं नाही खूप वेळ झाला ना काही हालचालच नव्हती म्हणून म्हटलं. हे हाफ नेट जेव्हा तेव्हा माझ्या मनाचीच गोष्टी करतेस का नाही तू? आई ग मम्मी स्ट्रेस घेऊ नका. आराम करा तुम्ही. शरीराला आणि तोंडाला जर आराम मिळाला ना का बरं वाटेल तुम्हाला. काय बोलीस? काय नाही काय होय तुम्हाला खायला प्यायला तुम्ही सांगा मी मागवते. मला काही नग. सत्य कुठं आहे? तो तर जवळ बसलाच नसेल ना माझ्या. नाही मम्मी हिथंच बसले होते सत्यभाऊजी पण अचानक त्यांना दिल्लीवरनं फोन आला आणि तुम्हाला पक्षाच्या मीटिंगसाठी म्हणून तिकडे बोलवलं होतं. पण आता तुम्ही अशा चक्कर येऊन पडलात त्यामुळे तुमच्या जागेवर सत्यभाऊजी जातात. कधी दिल्लीला बोलवलंय मला? दिल्ली हे सपने कवापासून सपन होतं मला दिल्लीला जायचं. मी जाणार दिल्लीला. एक काम कर सत्याला सांग का मम्मी दिल्लीला जाणार दिल्लीचा एवढा लांबचा प्रवास झेपणार तरी का तुम्हाला? कशाला उगाच मम्मी. मम्मी अगं काय करायला लागली तू? अगं तू उभी काय राहिली? तुला आराम करायला सांगितलंय. बघ की जय अरे ते म्हणतायत का स्वतःच जाणार दिल्लीला. मम्मी अगं काय तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. कसला सुद्धा ताण घ्यायचा नाही तुला. दिल्ली पर्यंत जाणं काय सोपं का? केवढा लांबचा प्रवास आहे तो. हा मग तेच तर सांगते त्यांना कशाला उगाच दगदग करायची. बस 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 तू बस. मला बोलवलंय ना मग मी जाणार. मी जाणार म्हणजे जाणार. मम्मी बस 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 शांत शांत. हाय का हाय 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 का हाय का आत्ताच तुझं डोकं तुझे साथ दे ना. दिल्ली पर्यंत काय झालं तर तुला? नको रिस्कच घ्यायला नको. हे बघ मम्मी काय सुद्धा नको. तू पावर घे बस नीट बस शांत. हे बघ काय सुद्धा दिल्ली बिल्ली जायचं डोक्यात घेऊ नको तू. मी सत्यादाराशी बोलू नये तू. सपने तू जरा लक्ष दे. शांत राहा जरा. मम्मी घ्या पाणी घ्या शांत व्हा. आता एक जोबीने सत्यभोजन ऍक्सेप्ट केलं ते वाईटच झालं बघा. सत्यभोजनचं जाऊ देत. मी काय म्हणते तुमची दिल्लीला जायची संधी गेली जाऊ द्या. त्यापेक्षा तुम्ही इकडच्या संधीचा फायदा घ्या. तो दिल्लीचा निकाल काय जो आहे तो सत्यभोजनला लावू द्या. तुम्ही इथंच थांबा आणि एक जाऊबाईंचा निकाल लावा. हा दे इकडे. सत्या कुठे गेला? इथं पण नाही. बाथरूम मध्ये असेल. सत्या आत आहेस का तू? नाही वाटत आतमध्ये. फोन करून बघते. ह्याचा फोन बी इथंच आहे. खाली गेला असेल का? सत्या कुठंच दिसत नाही. कुठे गेलाय हा? गच्चीवर जाऊन बघते. बाकी मॅडम जरा नंतर फोन करते तुम्हाला. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. आणि कायम राहील. पुढची 7 जन्म मला फक्त तूच नवरा म्हणून हवाय सत्या. आय लव्ह यू सत्या. सत्या इथं आहेस होय तू? अख्खं घरभर शोधलं तुला. तुझ्या खोलीत जाऊन आले तिथं पण नव्हतास. का काय झालं? हे बघ तुला वाटत असेल ही अशी का खुळासारखी करते पण सत्य ऐक माझं. तू दिल्लीला जाऊ नकोस. मला लय भीती वाटते. हा ऐक माझं प्लीज. अच्छा एका माणसाला दुरावा सहन होत नाही वाटतं. सत्यात चेष्टा नको करूस की. ऐक की जरा. वाघमाऱ्या एवढं का घाबरताय तुम्ही?
मी काय महायुद्धाला नाही चाललो. तरी पण माझं मन नाही मानत आहे. वाघमारे, हे बघा फक्त 2च दिवसांचा प्रश्न आहे. आणि तसं बी 3 वर्ष लांब राहिलोच की आपण एकमेकांपासून. मग आता तर 2 दिवसांचा प्रश्न आहे ना. 2 दिवस असे निघून जातील. तुम्ही बी कशाला टेन्शन घेता एवढं? आता कसं समजावू मी तुला? 3 वर्षात मला अशी भीती कधीच वाटली नव्हती. आत्ता वाटते तशी भीती. सध्या ऐक की प्लीज, काही अघटित नको घडायला. अहो, काही अघटित नाही घडणार वाघमारे. तुम्ही ना सगळ्यात आधी मनातली भीती काढून टाका. सगळं छानच होईल. वाघमारे, एक काम करा. अहो, आपली आजची रात्र आठवा ना. आपलं आउटिंग आठवा. आपण एकत्र घालवलेले क्षण आठवा. अहो, चुलीवर असं मस्त भाजून खाल्लेलं कणीस आठवा. हे सगळं आठवा ना. आणि वाघमारे, आज 3 वर्षाच्या संयमाचं तुम्ही मला जे काय बक्षीस दिलंय ना, त्या आठवणी मला आयुष्यभर पूर्ण आहेत की. सत्या, मी त्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होते. वाघमारे, झालं ना मग. सगळं आपल्या दोघांच्या मनासारखं होतं. किती भारी गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या मनातल्या भीतीचा, तर त्या भीतीपेक्षा ना आपलं नातं लय मोठं आहे. आपल्या नात्याची पकड एवढी घट्ट आहे ना की जगातली कुठलीही भीती, कुठलंही संकट ती पकड सैल करू शकत नाही. आलं का लक्षात? बस, जायचं ना सकाळी. माझं न ऐकता जायचंच आहे ना. मग झोप लवकर, जागरण नको करू. वाघमारे, वाघमारे, आपल्या गप्पा पूर्णच झाल्या नाहीत. आता आपल्याकडे वेळ बी आहे, संधी बी आहे. मग थांबा ना जरा वेळ. प्लीज. ठीक. वाघमारे, अहो, तुम्ही जेव्हापासून प्रेमाची कबुली दिली ना, तेव्हापासून मी एवढा खुश आहे की काय सांगू तुम्हाला. असं वाटतं ना की आत्ताच पावसानं बरसावं आणि त्यात मनसोक्त भिजावं. ते बी तुमचा हात हातात घेऊन, तुमच्या संग. वाघमारे, तुम्हाला खरं सांगू, 3 वर्षानं तुम्ही माझ्या आयुष्यात परत याल अशी आस होतीच माझ्या मनात. पण मी ठरवलं होतं की तुम्ही जेव्हा कधी परत याल ना, तेव्हा तुमच्या मनातला गैरसमज दूर करू तुम्हाला परत एकदा प्रपोज करायचं. सत्या,
मी तुझ्याशी आबूला धरला होता, तुझ्याशी नातं तोडून निघून गेले होते. वरवर जरी मी तुझ्यावर चिडत असली ना, देवाकडे मात्र तुला परत मागत होते. आपल्यातलं नातं परत पूर्वीसारखं व्हावं म्हणून देवाकडे रोज प्रार्थना करायची. आणि देवानं ऐकलं माझं. वाघमारे, फक्त तुमचंच नाही, माझं बी ऐकलंय देवानं. अगं बाई, सत्या, सत्या उठ. काय झालं? अरे सकाळ झाली, आपण रात्रभर इथंच होतो. काय? वाघमारे, वाघमारे, मी दिल्लीला जाऊ नये म्हणून मुद्दाम मला इथं झोपून ठेवलं ना तुम्ही? ए काय मुद्दा? आणि मी कशाला तुला इथं झोपायला लावू? मीच तुला म्हणलं होतं काल लवकर जाऊन झोप म्हणून. तर कसं थोडा वेळ प्लीज वाघमारे, असं कोण बोलवतं? अहो मग परत सांगायचं ना जाऊन झोप खोलीत म्हणून. परत सांगितलं का तुम्ही? परत इथंच गप्पा मारत बसला ना. माझ्यावर बीट काढू नको तू. तुम्ही ना मुद्दाम केलंय वाघमारे, मुद्दाम केलंय. मला जर दिल्लीला जायला उशीर झाला ना, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहे. काही बोलू नको तू. अहो वाघमारे, गंमत केली मी. रागावल्यावर किती सुंदर दिसता हो तुम्ही. तिथं गेल्यावर ना तुमच्या प्रेमापेक्षा तुमचा हा राग जास्त मिस करेन. जा आता, जा आंघोळ कर, जा आवर पटकन. वाघमारे, काय रे? प्रेमाची पावती. मी माया प्रभाकर सुर्वे उर्फ मम्मी साहेब, शिंपल आणि स्वीट, ईश्वराची शपथ घेऊन गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी कायद्याद्वारे स्थापित अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन. मी केंद्रीय मंत्री म्हणून माझी कर्तव्ये श्रद्धापूर्वक शुद्ध अंतकरणाने पार पाडीन आणि मी कुठेही कसलाही पक्षपातीपणा करणार नाही. सर्व प्रकारच्या लोकांना संविधानानुसार आणि कायद्यानुसार न्याय वागणूक देईल. मम्मी साहेबांचा विजय असो. मम्मी साहेबांचा विजय असो. विजय असो. विजय असो. माया 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 माया, काय होतंय? काय झालं? हा, वाटलंच मला. तुला फक्त चक्कर आलेली नाहीये तर तुझी केस हाताबाहेर गेली आता. माया ऐक, तुला मानसोपचार तज्ञाकडे न्यावं लागेल आता. मम्मी, काय ग? काय काय झालं पप्पा? तेच की मम्मी स्वतःच्याच नावाच्या घोषणा करत होत्या. अरे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. हो पेंटर, काही नाही झालं तसं. डोसकं थाऱ्यावर आहे माझं.
आज मंगळसूत्राच्या साक्षीनं तुला सांगते, आता किती बी वादळ येऊ देत, किती बी संकट येऊ देत, आपण एकमेकांचा हात आणि एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. सत्या, आठवणीत रमत बसू नको, निघायचं लवकर आवर. चार्जर घेतलाय, रुमाल तर काल रात्रीच ठेवले होते. आईंनी जे खायला पदार्थ दिले होते ते बी घेतलेत, कपडे घेतलेत, बेल्ट घेतलाय, टूथब्रश घेतलाय, टूथपेस्ट घेतलेत, सगळे घेतले. ओके. सत्या, आवरलंस? होय वाघमारे, अहो 2च दिवसांसाठी जायचं आहे, पण धांदल अशी उडाली जसं की लई लांबचा प्रवासाला निघालो. काही काय बोलतोस रे? सत्या, परत एकदा विचार कर, माझी भीती समजून घे प्लीज. प्लीज सत्या. वाघमारे, हे बघा, तुमची भीती कळते मला, पण माझा आपल्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी कामासाठी जगाच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेलो ना, तरी तुमच्यासाठी मला परत यावंच लागेल. आणि मी येणार, विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा त्या भीतीला मारा गोळी आणि मला हसत हसत निरोप द्या. वाघमारे, हो नका काळजी करू तुम्ही. मला सांगा, तुम्ही असा चेहरा पाडून मला निरोप दिला तर माझं तिकडे कामात लक्ष लागल का? सॉरी. हे घे, दही आणलंय. असं म्हणतात की महत्वाच्या कामाला जायच्या आधी दही लावावं तोंडाला. घे. Sa re ga re sa re ga re sa re re sa re re sa ma ga re sa re ma ma sa re sa re ma ma re sa re